चेक हॅलो. सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची आरसीसी राया संघ. शेवटचा आपल्याला हा कॉल असेल. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील शेवटची मॅच पाहायला मिळेल. स्पर्धेचा हा दुसरा दिवस. भावले बी आणि त्यांच्या बी पक्षामध्ये आरसीसी राया संघ क्षेत्ररक्षण सजून सज्ज झाले. 4 ओव्हरचा सामना असेल. त्वरित सलामीची जोडी पाठवायची मैदानामध्ये. खूपच चांगलं क्रिकेट एकता ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आरसीसी राया संघ आपण त्वरित सलामीची जोडी खेळाडू कक्षातून पाठवायचे. क्षेत्ररक्षण सजून सज्ज झाले. शाहीशा 11 भावाले बी संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. एकता ट्रॉफी आज दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आता देखील प्रत्यक्षरित्या या टोलनाक्याच्या मैदानामध्ये कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा प्रत्यक्ष आनंद घेत असताना 2:44 मिनिटं झालेत तरी देखील प्रेक्षक राजा क्रिकेट पासून दूर जात नाहीयेत. एकता ट्रॉफीवर असलेलं प्रेम आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील अजून कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. शेवटची मॅच क्वार्टर फायनलचा हा सामना. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये पोहोचेल. कामरान आणि अप्पू आता ही सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग अप्पू आणि कामरानने केली होती. सुपर ओव्हर मध्ये देखील अप्पूची कामगिरी कामरानची कामगिरी देखील महत्वाची होती. मॅच सुरू करायची, जास्त वेळ खर्च करू नका. उद्याच्या दिवसाचा विचार केला तर पीटीसीतील संघ असतील, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आणि सिटी क्रिकेटचे देखील मॅचेस पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या देखील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने जोडले जातील. कारण का उद्याचा दिवस सुपर संडे, सुट्टीचा दिवस. ॲडव्होकेट हुसेन यांच्या माध्यमातून जर षटकरांची हॅट्रिक कामरान किंवा पुणे ठोकली तर 1000 रुपये दिले जातील. मॅचला होती सुरुवात. नवनाथ मुकनेचं पहिले षटक, पॉवर प्लेचं पहिले षटक स्ट्राईक एनवर. कामरान कोंगले स्ट्राईक एनवर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ ठेवला गेलाय मिड विकेट डीप मध्ये. राऊंड विकेटने पहिलाच बॉल व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवलाय. डॉट बॉलने या ओव्हरला सुरुवात केली. गोलंदाज नवनाथ मुकनेने चांगली सुरुवात. राईट हँड बॅटरसाठी ज्यावेळेस तुम्ही राऊंड विकेटने मारा करता त्यावेळेस थोडासा कोण बनत असताना तो बॉल बाहेर जात असतो. ते व्हाईट यॉर्करचा प्रयत्न चांगला राहिलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली पहिल्या ओव्हरला. कामरानसाठी पुढचा बॉल, हा देखील बॉल पुढ्यात होता. बॅट फिरली बॉलच्या अगदी साइड मधून. दुसरा बॉल डॉट. 2 बॉल शांत ठेवले गेले कामरानला. लेंथ लाईन चांगली आहे. एकापेक्षा एक बॉल नवनाथ मुकनेच्या भात्यामध्ये आहेत. सुरुवातीचे 2 बॉल यॉर्करचा मारा त्याने केलाय. 30 लेंथ लाईन ठेवेल का तिसऱ्या बॉलसाठी देखील. लेग स्टंपवर ठेवला होता. ऑन साईडला टर्न केलाय ऑटोमेनचा वापर करत असताना. आणि त्यावर एक सिंगल धाब येते आता कामरानच्या खात्यामध्ये. सिंगलने स्वतःचा आणि त्याचबरोबर आरसीसी राया टीमचं खातं ओपन केले. तिसऱ्या बॉलवर खातं ओपन केले. 3 बॉलमध्ये 1 धाव येते. नवनाथ मुकने अप्पूसाठी राऊंड विकेटने यावेळेस उडवलाय, लॉफ करून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा धमाका पाहायला मिळते. अप्पूच्या बॅट मधून हा षटकार पुढ्यात टाकला होता. लॉफ केला, ताकद चोकून दिली. ताकदीने हा फटका समोर सजवत असताना षटकाराने आपल्या डावाला अप्पूने केली सुरुवात. 6 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 7 वर. सुरुवातीचे 3 बॉल
शांत ठेवलं होतं. ज्या पद्धतीने सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, अप्पू स्ट्राईकला गेले आणि त्याने मात्र पलटवार करायला सुरुवात केली. स्ट्राईकवर अप्पू मुकने राऊंड द विकेटने पुन्हा उडवलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणि त्याने दीपक षटकार ठोकलाय. अप्पूने क्लासिकल फटका, कडक षटकार पाहायला मिळाला. रायकरांचा अप्पू आज बॅटिंग करत असताना नेत्रदीपक फटके सजवतोय. रायकरांचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची चर्चा सातत्याने कल्याण तालुक्यामध्ये होत असते, आज तो भिवंडी तालुक्यामध्ये चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा पाठवले. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. शर्यत आहे आणि अखेरकार चेंडू मैदानाच्या बाहेर. शर्यत जिंकलाय चेंडू, चौकार येतोय. ओव्हरची समाप्ती. शेवटच्या बॉलवर आलेले चौकार लेग स्टंपवर ठेवला होता. इनसाइड आउट फटका सजवला, एक्स्ट्रा कव्हरला पाठवला होता अप्पूने. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये समाप्त करायचे. 4 ओव्हरची ही मॅच सध्या सुरू आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 17. चांगली सुरुवात झाली आहे आरसीसी रायट टीमची बॅटिंग करत असताना. बावाली बीच्या विपक्षामध्ये मुसुफ कुंबळे यांच्या माध्यमातून त्यांचे मोठे बंधू आहेत, यांच्याकडून 500 रुपये. जो फटका सजवला होता षटकार एक्स्ट्रा कव्हर मध्ये, त्याच्यासाठी फटकाच सुंदर होता, प्रेक्षणीय फटका होता. पहिल्या षटक पहिल्या ओव्हर मध्ये धावा चांगल्या जमा झाल्यात. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिलं षटक हे आरसीसी रायट टीमच्या नावावर राहिले. दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक करावं लागेल. कमबॅक केलं जाईल का? बावाली बी टीमच्या माध्यमातून दुसरं षटक योगेश भालेकर. आजच्या दिवसामध्ये ज्यांनी गोलंदाजीतून प्रभावित केलं, सर्वांनाच मंत्रमुग्ध केली अशी गोलंदाजी एकाच मॅच मध्ये 2 मिडल ओव्हर ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो योगेश भालेकर. राऊंड द विकेटने चांगला बॉल होता, ट्राय केलाय. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये जात असताना एक छोटी सिंगल धाव पूर्ण केली कामरानने आणि स्ट्राईकवर अप्पूला आणण्याचं काम केले. कामरानला देखील माहित आहे अप्पूने आज चांगली बॅटिंग केली. खेळपट्टीवर तो सेट झालाय. या इनिंग मध्ये देखील त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आले. तो जास्त वेळ स्ट्राईकवर राहिला तर चांगल्या धावा येतील. धावफलक 18 वर. तीन बॉल मध्ये 16 धावांचं वैयक्तिक योगदान दिले अप्पूने. भालेकरचा बॉल अप्पूसाठी शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा खाली राहिला. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा नवनाथ मुकनेने खर्च केलेत, परंतु आता योगेश भालेकरला कमबॅक करून द्यावं लागेल. राईट हँड बॅटरसाठी लॉंग लेग ठेवलंय. मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ देखील ठेवले गेले. कव्हर डीप मध्ये ठेवले गेले. राऊंड द विकेटने योगेश अप्पूसाठी यावेळेस लॉग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. कॅच घेण्यासाठी प्रयत्न चांगले केले. नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धाबा येतील, धावपलकावर जोडल्या जातील. नो बॉल दाखवलं गेले प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल चांगलं टेलिकास्ट. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवी. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 20 वर. रिव्ह्यू घेतलाय ओव्हर स्टेपिंग झाले की नाही याच्यासाठी. नो बॉल, नो बॉलच आहे. रिव्ह्यू गमावलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. राऊंड द विकेटने कामरानसाठी योगेशचा बॉल फुल टच होता, त्यावर टोल वसूल करत असताना क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. हा दमदार षटकार. फ्री हिटचा बॉल होता आणि त्यावर फ्री हिट केलाय कामरान यांनी. षटकार ठोकलाय योगेश भालेकरच्या विपक्षामध्ये. या 6 धावा पुन्हा धावपलकावर जोडल्या जातील. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 26 वर. प्लस पॉईंटचा विचार केला तर आरसीसी रायट टीमची सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर सुरक्षित आहे. कोणती विकेट गमावली नाही. 1.3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. कामरानने 5 बॉल खेळत असताना 8 धावांचं योगदान दिले. अप्पूचा विचार केला तर 5 बॉल फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 17 धावा आल्यात. चांगली बॅटिंग. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते.
3 बॉल मध्ये योगेश भालेकरने 9 धावा खर्च केलेत. भालेकर कामरांसाठी ऑन सेटला पुन्हा एकदा फेकून देण्याचा प्रयत्न होता. बॉलला खाली राहिला पिचिंग झाल्यानंतर तो फटका सजवत असताना कामरांचा विचार केला तर तो 360 डिग्री मध्ये गोल गिरकी घेत असताना फिरलाय. डॉट बॉल पाहायला मिळाला. कामरान आणि योगेश भालेकर यांच्यामध्ये चांगलं बॅटल रंगले. ओव्हरचा बॉल क्रमांक 5वा फुलटॉच होता. लेग स्टंपवर ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील केले, उचलून धरले आणि विकेटचं पतन झालंय का नाहीये. बॅटचा संपर्क झाला होता. अपील तर केली होती परंतु त्यानंतर पंचाने सांगितलं की बॅटचा संपर्क झालाय, नॉट आउट घोषित केलं. चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाबा येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 27 वर. विकेट कोणती गमावली नाहीये. दोन्ही गोलंदाजांना घाम फोडलाय विकेट प्राप्त करण्यासाठी. अग्निपरीक्षा सध्या सुरू आहे गोलंदाजाची. गोलंदाजी करणारा संघ शाही 11 भावाले बी संघ सध्या गोलंदाजी करतोय पहिल्या डाबामध्ये आरसीसी रायाच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल अप्पूसाठी क्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न. बॉल थोडासा पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला ऑफ स्टंपच्या बाहेरून डॉट बॉलने. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती होती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आरसीसी राय टीमची धावसंख्या बिनबाद 27 धाबा. कामरांच्या बॅटमधून 9 धाबा, 7 बॉल त्यांनी फेस केलेत. अप्पूचा विचार केला तर 6 बॉलमध्ये 17 धाबा. मोठ्या स्ट्राईक रेटने त्यांनी देखील बॅटिंग केली. ओव्हरचा विचार केला तर नवनाथने पहिल्या ओव्हरमध्ये 17 धाबा खर्च केल्या. दुसरे षटक योगेश भालेकरचं. त्याच्या विपक्षामध्ये देखील या ओव्हरमध्ये एक षटकाराला त्यांनी धाबा खर्च केल्या 10, परंतु दोन्ही गोलंदाजांनी विकेट प्राप्त करता आली नाहीये. तुम्हाला 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना. पहिल्या डाबाचा सध्या खेळ सुरू आहे. एकता ट्रॉफी आपण पाहतोय. शाहिद खान आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप यांच्या माध्यमातून उभारलेली त्यांच्या स्वप्नातील स्पर्धा सुपर सेव्हर. तिसरं षटक सूरज केने समोर. कामरान पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज षटकार ठोकलाय कामरानने आणि सूरज केनेचं स्वागत केले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. तसंच स्वागत सूरज केनेचं केले. ऑप्शनच्या बाहेर अकुट टप्पा चांगला खेचला, चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला स्ट्रोक. 6 धावांच्या मतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 वर. कोणती विकेट नाही. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. गोलंदाजांना घाम फोडलाय विकेट प्राप्त करण्यासाठी अशी बॅटिंग पाहायला मिळते. कामरांसाठी हा बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा. थोडासा बॉल खाली राहिला, बॅट हवेतून फिरली. 360 डिग्री मध्ये पुन्हा एकदा कामरान स्वतः भोवतीच गिरकी घेत असताना पाहायला मिळाला. पूर्ण ताकद झोकून देत असताना कामरान मोठे फटके सजवतो. या इनिंग मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. सूरजचा बॉल लेन चांगली होती. व्हाईट यॉर्कर बॉटमॅनचा वापर करत असताना चेक केला स्ट्रोकला. कव्हर मध्ये पाठवत असताना सिंगल येते. कॅल्क्युलेट क्रिकेट. एक मोठा फटक्यानंतर एक सिंगल धाव जमा केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. विकेट घ्यावी लागेल तरच धाबा रोखल्या जातील. कारण का तिसरं षटक सुरू असताना 34 धाबा, धावांचा डोंगर उभा करायला सुरुवात केली आरसीसी राय टीमने. अप्पूसाठी पुढचा बॉल ॲप ट्रॅकर होता. समोर फोर्स करून उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज सूरज पोहोचलेत. कॅच सुटलीये की मॅच सुटलीये? अप्पूची कॅच सुटलीये. ज्या फलंदाजाने आज अक्षरशः सर्व गोलंदाजांना आपल्या बॅटिंगच्या तालावर नाचवलं त्याची कॅच सुटली. प्रयत्न चांगले केले सूरजने. स्वतः गोलंदाजी करत असताना धावत गेला होता. कॅच हातामध्ये पडली आणि सुटली. एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली. 2.4 बॉलचा खेळ समाप्त. या ओव्हरचा 5वा बॉल कामरांसाठी. यावेळेस बॅटची कडा जरूर लागली. प्रॉपर संपर्क करू शकला नाही. चेंडूला बॅटच्या मधोमध पकडता आला नाही, घेता आला नाहीये. चांगला बॉल सूरज केनेचा. आतापर्यंत 8 धावा 5 बॉल मध्ये खर्च केलेत, परंतु सूरजला देखील तिसऱ्या ओव्हर मध्ये विकेट प्राप्त करता आली नाही. 35 धावा, कोणती विकेट नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये संघ आरसीसी राया संघ पहिल्या इनिंग मध्ये क्वार्टर फायनल मध्ये बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल
ऑन साईडला मनगटाचा वापर करत असताना क्लोज बॅटने टर्न केलाय मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येते कामरांच्या खात्यामध्ये. त्याचबरोबर षटक क्रमांक 3 झाले समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीसी राय टीमची धावसंख्या बिनबाद 36. करण रडेचा विचार केला तर 12ची सरासरी गाठली बॅटिंग करत असताना राय टीमने. शेवटचे षटक त्याची जबाबदारी आता कोणावर दिली जाईल? विकास यावर शेवटच्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. एकीकडे आरसीसी राया कल्याण तालुक्यातील हा संघ तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील भावाली बी संघ जो आज शाही 11 भावाली बीट या नावाने खेळतोय. एकता ट्रॉफीचा हा दुसरा दिवस दुसरी रात्र. शाहिद खान यांनी त्यांची संपूर्ण टीमच्या माध्यमातून उभारलेली ही स्पर्धा चर्चेत राहिली आहे. विकास शेवटचं षटक 3 ओव्हरमध्ये विकेट घेता आली नाहीये. समोर कामरान आहेत. राईट अँड ओव्हर द विकेटने कामरानसाठी हुक केलाय ऑन साईडला. लॉंग लेग मधून चेंडू जाईल वन बॉल्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. चौकार पहिल्याच बॉलवर विकासच्या विपक्षामध्ये. कामरानचा हात तडाखा पाहायला मिळतोय. थोडासा इन स्विंग करत असताना टाकलेला हा बॉल आणि त्याला हुक केला. लॉंग लेग मध्ये पाठवला. चांगले टेलिकास्ट. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना हा हुकचा फटका पाहायला मिळाला. 4 धावीच्या मतीने आता धावफलक जाऊन पोहोचले 40 वर. धावांचा जणू काही डोंगर सुपरले बॅटिंग करत असताना ऑप्टमच्या बाहेर येऊन ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. आता पाहावं लागेल नेमकं काय झाले. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली आहे का याच्यासाठी आता रिव्ह्यूचा वापर केला गेले मुख्य पंचांनी. पिचिंग कुठे झाली हे तर पाहावं लागेल. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली आहे का याची आपण चर्चा करत होतो आणि त्या ते दृश्य आता प्रिन्स मूवीच्या माध्यमातून स्पष्ट केलं जाईल. नो बॉल. ऑफ कटर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाली. येणारा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा सामना करेल अप्पू. टीमची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचले. फ्री हिटचा बॉल उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. हा चांगला स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. फ्री हिट वर हिट करेल का असं आपण चर्चा करत होतो आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलला अगदी बॅटच्या मिडल वर घेतलं. कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याच्या डोक्यावरून पाठवला. अप्पूचा विचार केला तर अप्पूने 8 बॉल फेस केलेत. 22 धावांचे योगदान दिले. तर दुसरीकडे कामरानने देखील 14 बॉल फेस करत असताना 22 धावांचे योगदान दिले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आता 46 वर. परंतु विकेट आलेली नाही. विकेट प्राप्त करता आली नाही. परीक्षा घेतली दोन्ही सलामीच्या वीरने. 4ही गोलंदाजांची जुनी या इनिंगचे 4 बॉल शिल्लक आहेत. विकास गवारीचा बॉल अप्पूसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर आउट ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव यावेळेस खर्च होते वाईटच्या रूपाने. धावफलक 47 वर जाऊन पोहोचले. प्रेक्षक वर्ग अजूनही या स्पर्धेचा प्रत्यक्षरित्या या मैदानाला भेट देत असताना स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं विशेष धन्यवाद. खूप चांगला प्रतिसाद मिळालाय प्रेक्षकांच्या माध्यमातून. 11 धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत. विकास गवारीने 2 चौकार देखील पाहायला मिळालेत. यावेळी मॅचची कडा फ्लाय स्लिप मधून चेंडू मागे जात असताना चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅन मध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले. पहिल्या ओव्हरमध्ये नवनाथ मुकणेने 17 धावा खर्च केल्या. योगेश भालेकरचं षटक त्याने 10 धावा खर्च केला. सूरज खेनेच्या विपक्षामध्ये एक षटकार त्या ओव्हरमध्ये आला. त्याने धावा खर्च केल्या 9. ते शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 12 धावा विकास गवारीने खर्च केलेत. बिनबाद 48. राय संघ बॅटिंग करत असताना चांगला स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक चौकार. चांगले फटके आपल्याला कामरानच्या मॅच मधून पाहायला मिळतात. ऑफस्टंपच्या बाहेर होतात. थोडासा आतमध्ये येत असताना त्यावर कट केला कव्हरच्या डोक्यावरून.
टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 52 वर. अर्धशतक पूर्ण झाले. पार्टनरशिप खूप चांगली झाली आहे. विकेट घेता आली नाहीये भावली बी टीमला. यावेळी स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, मागे चेंडू चाललाय, शॉट फाईन लेगला क्लिअर करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. पुलर लेनचा बॉल बॅटचा संपर्क झाला, क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करत असताना बॉल मागच्या दिशेने चौकार आलाय. 3.5 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली. कामरामने 16 बॉलमध्ये 30 धावांचे योगदान दिले. अप्पूने 9 बॉलमध्ये 23 धावांचे योगदान दिले. ही पार्टनरशिप आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती करेन की या पार्टनरशिपसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. चारही गोलंदाजांना घाम फोडला अशी बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. धावफलक 56 वर जाऊन पोहोचले. कामरान होता ऑन साइडला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा बॉल जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वाह वाह, काय फलंदाजी केली. एकही विकेट गमावली नाहीये. आरसीसी राय टीमच्या सलामीवीरांनी अप्पू आणि कामरानने चांगलं काम केलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 वर. आणि सामना जिंकण्यासाठी आता 61 धावांची आवश्यकता असेल ती भावली बी टीमला. सर्वांचं स्वागत एकता ट्रॉफी मध्ये. दुसरी रात्र या स्पर्धेची. 61 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये भावली बी टीमला 15 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. साई शैलेवन भावली बी टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. अप्पू कुंगले आणि कामरान कुंबलेच्या माध्यमातून. ते तशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. इथून तुमचा प्रवास सुरू ठेवायचा असेल तर. 3:07 झाले तरी देखील अजून प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी जोडले गेलेत प्रत्यक्षरित्या. दोनच बॉल दिले जातील निवडण्यासाठी.
61 धाबांचं टार्गेट आहे. साई 11 भावाले बी समोर सूरज केने आणि योगेश भालेकर ही जोडी मैदानामध्ये पोहोचली. ही जोडी जर टिकली पहिल्या 2 ओव्हरपर्यंत तर या धाबा देखील पूर्ण होतील, कारण का भावाले बी टीम कडे देखील चांगले बॅटर आहेत. आज त्यांचं क्रिकेट देखील चांगलं आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळालं. परंतु आता ही मॅच महत्त्वाची. क्वार्टर फायनलचा सामना, इथून सेमीफायनल मध्ये प्रवेश कोणता संघ मिळवेल याकडे आता सर्वांच्याच नजरा आहेत. स्ट्राइक एंडवर सूरज केने. सूरज म्हणजे सूर्य उगवेल का या मॅच मध्ये, कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळते नाहीये. नाव स्ट्राइक एंडवर योगेश भालेकर. पहिले षटक आरसीसी राया टीम कडून अप्पूच. रायगावचा अभिमान, रायगावचा स्वाभिमान अष्टपैलू खेळाडू म्हणजेच अप्पू. अप्पू कुंगलेचं पहिले षटक राईट हँड ओव्हर द विकेटने सूरजसाठी पहिलाच बॉल खोदून काढलाय. खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये, सरळ त्यांच्या हातामध्ये सिंगल येते. थोडीशी दुखापत झाली आता गोलंदाजी करत असताना अप्पूला. मग थोडीशी चर्चा करूया सैफ पटेलची. सर्वात जास्त मेहनत एकता ट्रॉफीसाठी सैफ पटेलने घेतली आहे. विशेष करून चहाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सातत्याने कॉम्प्युटर बॉक्स असतील, अंपायर असतील, येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून होत असते. त्याचं विशेष कौतुक. त्याला झोप लागतच नाहीये. जोपर्यंत ही स्पर्धा पूर्ण होणार नाही तोपर्यंत सैफ पटेलला झोप लागणार नाहीये. त्यांचं विशेष कौतुक. चला, जास्त जर दुखापत झाली असेल तर त्या खेळाडूला आपण बाहेर बोलूयात आणि मॅच सुरू ठेवूयात. मॅच तेवढीच महत्वाची. गोलंदाजाला थोडीशी दुखापत झाली आहे. सैमान सुसे उर्फ रैमान डकेट यांचं देखील एकता ट्रॉफी मध्ये मनपूर्वक स्वागत.
शेवटची मॅच शिल्लक आहे. साईड कॅन प्रेझेंट एकटा ट्रॉफी आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना गोलंदाज अप्पूला थोडीशी दुखापत झाली आहे. पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण झालंय. तिथे देखील अजून कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष देखील प्रेक्षक अजूनही आहेत. मॅच महत्वाची. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मॅच कडे जाऊयात. एकता ट्रॉफी आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. पहिल्या बॉलवर सिंगल आली. अप्पूला थोडीशी दुखापत, त्यामुळे क्रिकेट थोडंसं थांबलं होतं. एक सिंगल आता स्ट्राईकवर पाहायला मिळेल. योगेश भालेकर. अप्पू कुंगले जोपर्यंत गोलंदाजी करेल तोपर्यंत अशा पल्लवीत असतील. आरसीसी राया टीमच्या 4 राऊंडमध्ये 61 धावांचं टार्गेट आहे. सूरज केने राईट हँड बॅटर होता. स्ट्राईक योगेशकडे आले. लेफ्ट हँड बॅटर आता पाहायला मिळतो आणि त्याच्यासाठीच फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडेसे बदल. स्क्वेअर लेग डीपमध्ये, त्याचबरोबर अजून क्षेत्ररक्षक ऑन साईडला ठेवलं गेले. मिड विकेट डीप पूर्णपणे खाली आहे. योगेश भालेकरसाठी अप्पू फुल टॉच होता. समोर लॉफ केलाय. क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑन मध्ये, परंतु एक धाव वाचवता आली नाहीये. सिंगल धावली आहे योगेश भालेकरच्या खात्यामध्ये. दोन्ही सलामीवीरांनी आपलं खातं एक धावेनिशी ओपन केले, परंतु टीमच्या खात्यामध्ये 4 ओव्हरमध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. जोडी शेवटपर्यंत टिकली तरच या धावा होतील. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये एक पार्टनरशिप पाहायला मिळाली अप्पू कुंगले आणि कामरान कुंगलेच्या माध्यमातून, तशाच पद्धतीने पलटवार होईल का या सामन्यामध्ये. अप्पूचा बॉल या ओव्हरचा तिसरा सूरज केनेसाठी. यावेळेस उडवलाय समोर, खोदून काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. हा दमदार षटकार, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सूरज केनेच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवला होता, बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं आणि सांगितलं प्रेक्षकांना जा आणि घेऊन या. चांगले टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. सिक्सर येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 8 वर. अशाच पद्धतीने फटके सजवावे लागतील, कारण का 4 ओव्हर 61 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 15.33 ची सरासरी गाठायची. सूरजच्या समोर गोलंदाज अप्पू लेग स्टंपवर ठेवला होता, पुन्हा त्या दिशेने उडवलाय. दुसरा षटकार येतोय सूरजच्या बॅट मधून. हा सूरज आता उगवलाय.
तो थांबणार नाहीये हेच सांगत असताना या षटकाराने सूरज केने लेग स्टंपवर टावला होता, खोदून काढला समोरच्या दिशेने बॅकलिपचा वापर करत असताना बॉटमॅनचा संपर्क झाला होता. दुसरा षटकार सूरजच्या बॅट मधून येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 14 वर. 4 बॉल मध्ये 14 धावा अप्पूने खर्च केलेत. सूरज आहे तोपर्यंत या मॅच मध्ये संधी असेल. सूरजची विकेट खूप किमती आहे, ती मिळवली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. ती प्राप्त करून देईल का अप्पू? बाहेर टोल ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिला होता. व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवला. इथे शांत ठेवले गेले सूरजला. सूरजला सुरुवातीला वाटलं की हा व्हाईट बॉल असेल, परंतु व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. चांगला बॉल. 2 षटकारानंतर आता गाडी ट्रॅकवर आली आहे अप्पू कुंबलेची. 5 बॉल मध्ये 14 धावा त्याने खर्च केलेत. त्या ओव्हरचा शेवटचा बॉल सूरज केनेसाठी. यावेळेस क्रॉस बॅटने खेळण्याचा समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल ऑन साईडला जात असताना सिंगल येते. बॅटची थोडीशी कडा लागली होती आतली. सिंगल येत असताना शेवटच्या बॉलवर सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 वर जाऊन पोहोचली. टीम मीटिंग करू नका आरसीसी राय संघ. 3 वाजून 19 मिनिटं झालेत. जी सरासरी पाहिजे सामना जिंकण्यासाठी ती सरासरी 5 बॉल फेस करत असताना सूरजने 14 धावांचं योगदान दिलं. योगेश मालेकरने आपलं खातं ओपन केलंय. 15 धावांची सरासरी जी पाहिजे ती पहिल्या ओव्हरमध्ये आली. विकेट देखील गमावलेली नाही. हा प्लस पॉईंट पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू ठेवायची. दुसरं षटक समोर सूरज केने असतील. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी माईसवर दिली गेली. राईट हँड बॅटर साठी आता ऑन साईडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. विकेट किपर त्याच्या मागे शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेले. एक्स्ट्रा कव्हर देखील सर्कलच्या आतमध्ये आहे. डीप कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट खाली आहे. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. माईच पहिलाच बॉल सूरजसाठी. यावेळेस उडवलाय समोर. ताकद झोकली होती. बॉल मिस टायमिंग होता. फटका आणि तिथं फटका फसलाय. चांगला झेल पाहायला मिळाला. विकेटचं पतन. महत्वाची विकेट प्राप्त करून दिले माईसने. ताकदीने खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपल्या उजवीकडे येत असताना त्याने हा झेल पकडलाय आणि पहिला झटका लागले आता शाईशा 11 फावले बी टीमला 15 या धावसंख्येवर. महत्वाची विकेट प्राप्त करून दिली माईसने. पहिल्याच बॉलवर विकेट आली दुसऱ्या ओव्हरच्या. बाद होण्यापूर्वी आपण विचार केला तर सूरज केनेच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. 14 धावांचं त्याने वैयक्तिक योगदान दिलं 6 बॉल फेस करत असताना. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर सुजित आलेत. सुजित ज्याच्या नावामध्ये जीत आहे, ही आपल्या टीमला विजयाकडे नेत असताना तशाच पद्धतीने तो देखील बॅटिंग करेल का? एक संघ भिवंडी तालुक्यातील, दुसरा संघ कल्याण तालुक्यातील ग्रामीण फॉर्मॅट मधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता कोण जिंकेल, कोण सेमीफायनल मध्ये पोहोचेल याच्याकडे आता सर्वांच्याच नजरा आहेत. सुजित स्ट्राईकवर. यावेळेस क्रॉस बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकी अपील पाहायला मिळाली. तू नॉट आउट घोषित केलं. लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 16 वर. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर चांगल्या धावा आल्या होत्या, 15 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल धाव. ती सिंगल धाव देखील एक बायच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाली. लेफ्टी राईटीच कॉम्बिनेशन सध्या खेळपट्टीवर आहे, त्यामुळे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडेसे बदल पुन्हा करावे लागतील. योगेश भालेकर स्ट्रायकिंगवर. योगेश भालेकर हे नाव आजच्या दिवसामध्ये चर्चेत राहिलं गोलंदाजी करत असताना, परंतु आता त्याला चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. माईटचा बॉल योगेशसाठी ऑन साईडला टर्न केला, गॅप बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव येते. दुसऱ्या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये शिरकाव केलाय आरसीसी रायट टीमने. पहिलं षटक भावाली बी टीमच्या बाजूने झुकलं होतं, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये पलटवार केले गोलंदाजी करत असताना माईसने. 3 बॉलमध्ये
लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव, एक विकेट आणि अजून एक सिंगल धाव खर्च केली आहे. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 17ची सरासरी आता इथून गाठायची आहे. सुजित जाधव स्ट्राईकवर. माईटचा बॉल सुजितसाठी खाली राहिलाय. पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील आला, अगदी स्टंपच्या जवळून गेला, थोडासा वाचला सुजित. डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवर संघर्ष सुरू होईल. संघर्षाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे, गावाची लढाई आहे, गावाच्या विजयाची लढाई पाहायला मिळते. पुढचा बॉल सुजितसाठी. पुन्हा सुजितला शांत ठेवले गेलं. विकेट किपरने थोडीशी चुकी जरूर केली होती. धाव घेण्याचा प्रयत्न नॉस्टक एंडवरून झाला. तो अजून एक डॉट बॉल. प्रत्येक बॉल डॉट दबाव निर्माण करेल. सुजितच्या विपक्षामध्ये आतापर्यंत 2 बॉल डॉट आलेत. सुजितला खातं ओपन करता आले नाही. त्याने 3 चेंडू फेस केलेत. या ओव्हरमध्ये 2 बॉल डॉट. 5 बॉलमध्ये 1 विकेट देखील आली आहे. सुजित याच्या नावामध्ये जीत आहे, परंतु तशी फलंदाजी तो करत नाहीये. सामना महत्वाचा आहे. कमबॅक केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. आरसीसी राया टीमने गोलंदाजी करत असताना माईसने प्रभावित केलं. रिक्वायर्ड रन रेट सुरुवातीला कमी होता, आता 20.31 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी भावाले बी टीमला. ओव्हरचा शेवटचा बॉल सुजितसाठी. यावेळेस ऑन साइडला टर्न केल्या, गॅपमधून चेंडू चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे आपल्या डावीकडे जात असताना चांगले क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाही. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात त्यांनी 3. शेवटच्या बॉलवर सिंगल येते. ओव्हरची समाप्तीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18वर 1 विकेट. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. येथून सरासरीचा विचार केला तर 21.50 ची सरासरी गाठावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अप्पू कुंगलेने 15 धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या षटक इकॉनॉमी गोलंदाजी माईसची आपल्याला पाहायला मिळाली. ज्याने लेग बायच्या रूपाने 1 धाव, 2 धावा बॅटने आल्यात आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. ती विकेट देखील किमती होती. सूरज केनेला त्याने बाद केलं. चांगली गोलंदाजी. या मॅचचा टर्निंग पॉइंट ही ओव्हर होऊ शकते. तर 12 बॉल 43 धावांची आवश्यकता. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मोठे फटके सजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईकवर सुजित आहेत. त्यांनी 4 बॉलमध्ये 1 सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. तिसरी ओव्हर अरमान कुंगले यावर तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. सुजितसाठी मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग अप आणि काउ कॉर्नर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवले गेले. कव्हर सर्कलच्या आतमध्ये, पॉइंट देखील सर्कलच्या आतमध्ये. अरमानचा तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल राऊंड विकेटने. सुजितसाठी चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरने एक्स्ट्रा कव्हर मधून पाठवण्याचा प्रयत्न. 1 धाव येते. 11 बॉल मध्ये आता 42 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळणं हा पर्याय राहिले. 1-2 मोठे फटके आले तर संधी पुन्हा एकदा प्राप्त होऊ शकते, परंतु आता तरी पारडं जड झाले आरसीसी राया टीमचं. सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल सर. यावेळेस ताकदीने हा फटका गॅप मधून पाठवलाय. 1 माउस बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय योगेश भालेकरच्या खात्यामध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या आत आले. बॉटोमिनचा वापर करत असताना पुलर लेनचा चेंडू खोदून काढला समोर. चांगला स्ट्रोक. चौकाराच्या मतीने आता टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आणि आता 10 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता असेल बावाले बी टीमला. आरसीसी रायाच्या विपक्षामध्ये हा क्वार्टर फायनलचा सामना. एकता ट्रॉफी आपण पाहतोय. रात्रीचा खेळ झाले, दुसरी रात्र. भालेकर स्ट्राईक वर. ज्यावेळेस चांगला स्ट्रोक कट करून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावाची संधी आहे. दुसरी धाव पूर्ण झाली आहे का? दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना दुसरी धाव यासाठी घेतली की योगेश भालेकरला स्ट्राईक वर ठेवायचंय. तो चांगली बॅटिंग करू शकतो. त्याला स्ट्राईक वर ठेवण्यासाठी दुसरी धाव देखील पूर्ण होते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 25 वर. या ओव्हरमध्ये अरमानने 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेत. 9 बॉलमध्ये जुनी 36 धावांची आवश्यकता आहे.
या 3 बॉल पैकी 2 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील तर संधी प्राप्त होईल या मॅच मध्ये शिरकाव करण्याची भावले बी टीमला. योगेश साठी समोर खेळून काढलाय, फक्त सिंगल येईल. एकेरी दुहेरी धावाने आता धावांचा पल्ला पूर्ण होणार नाहीये, त्याच्यासाठी मोठे फटके सजवावे लागतील. चेंडू शिल्लक राहिलेत 8:35 धावांची आवश्यकता आहे. इकॉनॉमिक गोलंदाजी आपल्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. माहीचने तेव्हाच मी उल्लेख केला की दुसरं षटक टर्निंग पॉईंट असेल या मॅचचं. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 8 बॉल 35 धावांची गरज. सुजित आहे समोर. राऊंड विकेटने सुजित साठी ऑन साइडला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दमदार षटकार सुजितच्या बॅट मधून, हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मोठ्या फटक्याची आपण चर्चा करत होतो की तो मोठा फटका येईल का, आणि अखेरकार सुजितने तो आपल्या बॅट मधून तो फटका सजवला. लेग स्टंपवर ठेवला होता. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरून सजवला. टीमची धावसंख्या 32 वर. आता 7 बॉल सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये अमरानने 14 धावा खर्च केले. षटकाराने 1 चौकार आलाय. सात बॉल 29 धावा. या मॅचचा येणारा चेंडू शेवटचा बॉल या ओव्हरचा निर्णायक असेल. इथे एखादा मोठा फटका आला तर हे समीकरण थोडंसं सोपं होईल बावली बी टीम साठी. तर तो डॉट बॉल आला, विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. निर्णायक बॉल या मॅचचा. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल सुजित साठी. राऊंड द विकेटने अरमान. खूपच दूर एक्स्ट्रा धाव खर्च होते. वाईटचा इशारा. स्टंप कर्जत मध्ये आहेत आणि बॉल कसाऱ्यामध्ये टाकले असंच म्हणावं लागेल. स्टंपपासून खूपच दूर ठेवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 33 वर. समोर खेळण्याचा प्रयत्न, वेगाने बॅट फिरवली होती. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट 33 धावा. 6 बॉल मध्ये आता सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 28 धावांची. 6 मध्ये 28 हे समीकरण शिल्लक. शतरक्षण सोजून घ्यायचे. टीम मीटिंग करू नका. आरसीसी राया संघ आजच्या रात्रीतले 6 बॉल शिल्लक आहेत आणि 28 धावा जर पूर्ण झाल्या तर बावली बी संघ सेमीफायनल मध्ये पुढे जाईल. आणि त्या धावा जर डिफेन्स केल्या तर आरसीसी राया संघ यांचा प्रवास सुरू राहणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये माईसने 3 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अरमानने 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या 3 धावा खर्च केल्या त्यांनी विकेट आलेत. तो टर्निंग पॉईंट असलेल्या मॅचचा. माईसने ती गोलंदाजी खूपच चांगली केली, कंजूस गोलंदाजी. मॅच सुरू ठेवायचे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 28 धावांची गरज. समोर योगेश भालेकर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याचं प्रात्यक्षिक तो या मॅच मध्ये दाखवेल का. मुमताजिम याच्याकडे ती जबाबदारी दिली आहे. पहिलाच बॉल पुढ्यात टाकला होता. 2 पायांच्या मधून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 5 बॉल 28 धावा. 28 धावांची गरज आहे. इथून या स्पर्धेमध्ये आपला प्रवास सुरू ठेवण्यासाठी भावले बीम टीमला आज आरसीसी राया टीमने देखील क्रिकेटच्या या खेळामध्ये प्रभावित केलं. सुपर ओव्हरचा तो सामना तो देखील जिंकला. त्याच्या आधी देखील खारभाऊशी टक्कर त्यांनी चांगली दिली. आता देखील या मॅच मध्ये त्यांनी पकड निर्माण केली आहे. मुमताजिम यावर 4थ्या ओव्हरची जबाबदारी दिली. मॅच ऑन ठेवायचे. 5 बॉल शिल्लक आहेत. 28 धावांची जुनी गरज आहे. योगेश भालेकर जोपर्यंत आहेत तोपर्यंत या धावा देखील होऊ शकतात.
त्याला प्रयत्न करावे लागतील. यावेळेस लेग स्टंपवर फुल टॉच बॉल होता, त्याला टोल नाक्याकडे पाठवलंय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार येतो योगेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 वर. 4 बॉल मध्ये तर सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 22 धावांची गरज. एक नाही, 2 नाही तर 3 मोठे फटके सजवावे लागतील योगेश भालेकरला. एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलाय. खराब बॉलचा त्यांनी समाचार घेतलाय. तीन वाजून 33 मिनिटं झालेत. यावेळेस ओव्हर पिच लॉफ करून दिलाय. बॉल जाईल पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा दमदार षटकार. 2 षटकार ठोकलेत. मॅच अजून संपली नाहीये. ही क्रिकेटची गोष्ट आहे. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती 16 धावांची. षटकारांची हॅट्रिक करेल काय या महत्वाच्या सामन्यामध्ये योगेश भालेकर. भालेकरने भाल जशा पद्धतीने फेकला जातोय तसेच चेंडू बाहेर फेकतोय. 8 बॉल मध्ये 21 धावांचं वैयक्तिक योगदान दिले. अजून एक षटकार आला ना धुमाल सर तर म्हणजे टाळ्या सिट्ट्यांचा गजर होईल. तो येईल का? महत्वाचा बॉल भालेकर साठी. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहे त्याच्या हातामध्ये. झेल आहे की काय पाहावी लागेल. होय, पकडलीये कॅच. फलंदाज बाद करून बॅटर योगेश भालेकरने इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. फलंदाज बाद. ओयुटी योगेश भालेकर बाद होते. महत्वाची विकेट होती. प्रयत्न चांगले केले. आता पाड जड झाले ते आरसीसी राया टीमचं. 2 बॉल आणि 16 धावांची गरज. योगेश भालेकरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. तिसऱ्या षटकारासाठी चांगला स्ट्रोक त्यांनी निवडला होता परंतु चांगलं शतरक्षण, चांगला झेल स्क्वेअर लेग डीप मध्ये पाहायला मिळाला. नवीन बॅटर नवनाथ मुकणे. दोन बॉल शिल्लक. आजच्या दिवसातील 16 धावांची गरज आहे. क्वार्टर फायनलचा सामना आरसीसी राय आणि साईशा 11 भावाले बी मध्ये. एक खराब बॉल नो बॉल आला तर संधी मिळेल भावाले बी टीमला. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय. फटका फसलाय. अजून एक विकेट डाऊन. तिसरी विकेट डाऊन 45 या धावसंख्येवर. एक बॉल शिल्लक. 16 धावांची गरज आहे. जोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत आपण विजयाची घोषणा देखील करू शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे जिथे जर आणि तरला जागा नाहीये. सरडापेक्षा जास्त वेळा क्रिकेटचा खेळ रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आज देखील या स्पर्धेमध्ये तसेच रंग भरले. त्या खेळाने मंत्रमुग्ध केलं सर्व प्रेक्षकांना. प्रेक्षणीय सामने पाहायला मिळाले. स्पर्धेचा हा दुसरा दिवस. एकता ट्रॉफी दुसरी रात्र. शेवटचा बॉल. डॉट बॉल आल्याने त्याचबरोबर आरसीसी राया संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेत. आपलं अभिनंदन. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची